आज मी तुम्हाला न्यू थाळी पोस्ट करून दाखवणार आहे. त्यासाठी पहिल्या स्टार्टिंग आपण मॅजिक लूप घेणार आहोत. मी थाळी पोस्ट साठी व्हाईट कलर यूज करत आहे. मध्यभागी साठी मी 3 कलरनी थाळी पोस्ट तयार करून घेणार आहे. माझ्या चॅनल वरती खूप सुंदर सुंदर असे तोरणचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे. ते नक्की जाऊन तुम्ही पहा आणि हा पण व्हिडिओ पूर्ण पहा. खूप इझी असं हे थालीपीठ तयार होणार आहे. पहिल्या सेटिंग आपण हे मॅजिक लूप तयार करून घेणार आहोत. हे असं क्रॉस मध्ये उलन हे करणार आहोत आणि हे असं ओढून घेणार आहोत. हे पहा आणि हा दोरा बाहेर काढायचा आहे आपल्याला. आता या मॅजिक लूप मध्ये पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 चेन घेतल्या. आता काय करायचं, अजून एक चेन घ्यायची. हा एक खांब तयार झाला आणि एक चेन. आता परत त्याच ठिकाणी आपल्याला अजून एक खांब घ्यायचा आहे. खांब घेतला, परत एक चेन घ्यायची. परत अजून काय करायचं, एक खांब घ्यायचा, परत एक चेन घ्यायची. असे आपल्याला टोटल 12 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, आपले हे 12 खांब तयार करून झाले. आपण हा लूप आता कमी करून घेऊया. तर परत एक चेन घेऊन पहिल्या खांबावरती आपण जॉईन करून घेणार आहोत. हे पहा, आता काय करायचं, पहिल्या खांबावरती परत 3 चेन घ्यायच्या. परत आता त्याच खांबावरती अजून एक खांब घ्यायचा. 2 खांब झाले. परत एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट खांबावरती 2 खांब घ्यायचे. परत एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट खांबावरती पण 2 खांब घ्यायचे. परत एक चेन घ्यायची. परत नेक्स्ट खांबावरती 2 खांब घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करायचं आपल्याला. हे पहा, इथपर्यंत हे कंप्लीट झालं. आता काय करायचं, परत सेम पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या. आता काय करायचं, पहिल्या खांबावरती 2 खांब घ्यायचे. 2 खांब घ्यायचे. नेक्स्ट खांबावरती एकच खांब घ्यायचा. जिथे आपण 2 खांब तयार केले त्या खांबावरती परत एक चेन घ्यायची. परत सेम एक खांब घ्यायचा. पहिल्या खांबावरती 2 खांब घ्यायचे. पुन्हा नेक्स्ट खांबावरती एक खांब घ्यायचा. परत सेम पहिल्या खांबावरती 2 खांब घ्यायचे आणि दुसऱ्या खांबावरती एक खांब. असं लूप हे चालू ठेवायचं. आपल्याला सेम असंच वरती पण करत जायचं आहे. असं आपल्याला लूप हे 9 लाईन पर्यंत सेम असंच चालू ठेवायचं आहे. पहिल्या खांबावरती 2 खांब तयार करायचे. नेक्स्ट सगळ्या खांबावरती एक एक खांब. असं आपल्याला 9 लाईन पर्यंत सेम असंच प्रोसेस करून घ्यायची आहे. हे पहा, मी आता ही 9 लाईन कंप्लीट करून घेते आहेत. आपण ही
तिसऱ्या लाईन पर्यंत आलो होतो. तिसऱ्या लाईन नंतर पहिल्या खांबावरती 2 खांब घेतले, नंतरच्या नेक्स्ट 2 खांबावरती एक एक खांब घेतला, एक एक खांब घेतला. नंतर परत सेम सेम पहिल्या खांबावरती 2 खांब, नंतरच्या नेक्स्ट 2 खांबावरती 2, असंच ही चौथी लाईन कंप्लीट केली. पाचव्याला पण सेम, पहिल्या ह्याच्यावर 2 खांब घेतले, नंतरच्या 3 खांबावरती 3, असंच आपण हे 9 लाईन पर्यंत कंप्लीट करून घेतलंय. आता काय करायचं आपण, इथे पहिल्या स्टार्टिंग आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत. एक आधी एक हाफ घ्यायचा, परत इथे हाफ खांब तयार करायचा एक. आता काय करायचं, 3 चेन, 3 चेन घेतल्या, 3 चेन घेतल्या, 2 खांब सोडून द्यायचे, तिसऱ्या खांबावरती जॉईन करून घ्यायचं. परत 1 2 3, 2 खांब सोडून द्यायचे, हा 1 2, तिसऱ्या खांबावरती जॉईन करून घ्यायचं. परत 1 2 3, 2 खांब सोडून द्यायचे, 1 2, इथे जॉईन करून घ्यायचं. 5, परत सेम 1 2 3, 2 खांब सोडून द्यायचे, तिसऱ्या खांबावरती जॉईन करायचं. परत सेम 2 खांब सोडून द्यायचे, तिसऱ्या खांबावरती जॉईन करायचं. हे पूर्ण इथपर्यंत आपल्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथेपर्यंत हे पहा, आपलं हे पूर्ण कंप्लीट करून झालं आहे चेन. आता काय करायचं आपल्याला, इथल्या पहिल्या चेन वरती आपल्याला हे आपण असं बाहेरून काढूया. इथे आता पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या, 1 2 3, परत 3 खांब तयार करायचे आपल्याला इथेच, 2 3, 1 4, अजून एक करायचा, 5, 5 झाले. परत आता आपल्याला 5 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या पाकळीवरती जॉईन करून घ्यायचं. पहिले 3 खांब घेतले होते, चेन घेतल्या होत्या, त्यावरती आपल्याला हे जॉईन करायचं. आता आता या चेन मध्ये आपल्याला 2 पाकळ्या तयार करायच्या. पहिल्यासाठी 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या, परत 3 खांब घ्यायचे, 2 खांब घेतले, तर 3 चेन, 1 2 3, 3 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं. ही झाली आपली एक पाकळी. परत 1 2 3, परत त्याच ठिकाणी 2 खांब, 2 खांब घेतले, परत 1 2 3 चेन घेतल्या, परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं. परत आता 1 2 3, 3 चेन घेतल्या, परत 1 2, परत आता 3 चेन. आता हे 3 चेन कुठे जॉईन करायचं बघा. आता आपल्याला इथे हा ते एक खांब तयार करायचं, इथे जॉईन केलं. आता परत काय करायचं आपल्याला, इथे खांब तयार करायचं, एक खांब तयार केला. आता 3 चेन घ्यायच्या, इथं 1 2 3, 3 चेन घेतल्या, नेक्स्ट जो चेन घेतली होती आपण तिथे जॉईन करायचं, परत 3 चेन घ्यायचे, परत नेक्स्ट चेनच्या ह्याच्यामध्ये पहिल्या स्टार्टिंग 3,
परत 4 खांब, 4 खांब झाले. आता 5 चेन 1 2 3 5 5 चेन घेतल्या. तर काय करायचं, पहिल्या खांबावरती जॉईन करायचं. परत आता इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन, परत 2 खांब, परत आता 3 चेन 1 2 3, परत 1 2 3 चेन, 2 खांब, परत 3 चेन, परत त्याच ठिकाणी जॉईन, परत 3 चेन, परत 2 खांब, परत 3 चेन, इथे जॉईन करायचं. सॉरी, आपल्या 3 पाकळ्या तयार झाल्या. आता लास्टचा एक खांब, हे पहा, हे असं आपल्याला तयार करत इथेपर्यंत यायचं. असेच फ्लॉवर तयार करत मध्ये 3 साकळ्यानंतर इथे जॉईन करायचं. परत 3 साकळ्या घ्यायच्या, 5 खांब, 5 खांबावरती 5 चेन घ्यायच्या आणि हे 3 पाकळ्या तयार करून घ्यायचं. असंच ही प्रोसेस कंटिन्यू आपण क्रीम कलरच्या आणि पूर्ण फ्लॉवर आपले तयार करून झालेत. आता काय करायचं, याच्या बॅक साइडने आपल्याला आता इथे हा कलर जॉईन करून घ्यायचा, पिंक कलर जॉईन घेतला. आता इथे 5 चेन घ्यायच्यात आपल्याला, 1 2 3 4 5. फ्लॉवरच्या मागे आपल्याला 5 चेन तयार करून घ्यायच्या आहेत. इथे यायचं, हे इथं आलं. आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्यात, 4 चेन घेतल्या. आता इथे जॉईन करायचं आपल्याला. परत सेम 5 चेन, फ्लॉवरच्या मागे 5 चेन घ्यायच्या. परत सेम इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं. परत 4 चेन घ्यायच्या, परत इथे जॉईन करायचं ह्या, आणि पुन्हा परत फ्लॉवरच्या मागे 4 चेन 5 चेन घ्यायच्या. हे पहा, असंच हे पूर्ण चेन घेऊन आपल्याला कंप्लीट करायचं इथपर्यंत. आपण बॅक साइडने हे पूर्ण चेन तयार करून घेतल्यात. फ्लॉवरच्या मागं 5 चेन तयार करून घेतल्यात आणि इथे आपण ह्या 2 चेनच्या गॅप मध्ये 4 चेन तयार करून घेतल्यात. आता काय करायचं आपल्याला, परत 1 2 3 3 चेन तयार करून घ्यायच्या. आता ह्या 5 चेन तयार केल्या आहेत, त्याच्या मध्यभागी जॉईन करायचं. परत 3 चेन, 3 चेन तयार केल्या. परत आता इथे 4 चेन घेतल्या होत्या, तिथे 5 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 आणि हे 5 5 चेन तयार करून घेतल्या. आता परत 5 चेन घ्यायचं, 1 2 3 4 5 5 चेन घेतल्या. परत पहिल्या चेन वरती आपण हे जॉईन करून घ्यायचं. पहिल्या स्टार्टिंग फ्लॉवर तयार करण्यासाठी 3 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. परत
3 चेन घ्यायच्या, इथे जॉईन करायचं. परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. परत त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. परत 3 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी जॉईन करायचं. परत 3 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी 2 खांब घ्यायचे. परत 3 चेन घेतल्या, ते जॉईन करायचं. जॉईन केलं. परत आता आपल्याला खालती इथे एक खांब घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे हे फ्लॉवर तयार झालं आपलं. परत 3 चेन घ्यायच्या, 1 2 3. आता या फ्लॉवरच्या मागे आपण 5 चेन केल्या होत्या, त्याच्या मध्यभागी जॉईन करून घ्यायचं. परत 3 चेन घ्यायच्या, 3 चेन घेतल्या. परत नेक्स्ट या 2 चेनच्या गॅपमध्ये हे 4 चेन घेतल्या होत्या, तिथे 5 खांब तयार करून घ्यायचं. 1 2 3 4 आणि 5 घेतले. 5 चेन घ्यायच्या. परत पहिल्या खांबावरती जॉईन करून घ्यायचं. परत याच ठिकाणी पहिल्या स्टार्टिंग 3 चेन. परत 2 खांब घेतले. आता 3 चेन घ्यायचे. ही एक पाकळी तयार झाली. परत 3 चेन, 2 खांब. परत 3 चेन, एक पाकळी तयार झाली. परत 3 चेन, 2 खांब. परत 3 चेन, दुसरी पाकळी तयार झाली. तिसरी. आता परत एक लास्ट खांब घ्यायचा. हे पहा, अशा प्रकारे हे आपल्याला फ्लॉवर बनवत इथेपर्यंत कंप्लीट करायचंय. या दोन्हीच्या मध्यभागी आपण ज्या 4 चेन घेतल्या आहेत, या 4 चेन घेतल्या आहेत, तिथे आपल्याला फ्लॉवर बनवायचंय. अशा प्रकारे हे पूर्ण तयार करत आपले सगळे फ्लॉवर तयार करून झालेत पिंक कलरचे. आता काय करायचं आपल्याला, इथे लास्ट फ्लॉवर तयार झालंय आपलं. आता काय करायचं आपल्याला, इथे 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 3 चेन घेतला. आता इथे आपण 5 चेन घेतल्या होत्या, ते 3 चेन मध्ये जॉईन केलं होतं. परत इथे आपल्याला आता जॉईन करायचंय. 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. आता या इथे या चेन मध्ये जॉईन करायचं आपल्याला. हे 5. परत आता या फ्लॉवरच्या मागे 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. परत सेम या इथे जॉईन करायचं. परत 1 2 3 4 4 चेन घ्यायच्या. परत इथे जॉईन करायचं. इथे परत 5 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5. या फ्लॉवरच्या मागे या 5 चेन घ्यायच्या. इथे जॉईन करायचं. परत 4 चेन. परत इथे जॉईन करायचं. हे पास. अशा प्रकारे पूर्ण साकळ्या आपल्याला तयार करून घ्यायच्यात. बॅकनी आपण
सेम असंच याच पूर्ण तयार करत यायचं. हे पाय माझे बॅक साईडनी चेन तयार करून झालंय. आता काय करायचं आपल्याला, यामध्ये ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. आपण या 5 चेन मध्ये इथे ग्रीन कलर जॉईन करून घेणार आहोत. ग्रीन कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं, 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 3 चेन घेतल्या. आता या 2 चेनच्या मध्ये आपण हिचे 4 चेन घेतले आहेत. तिथे आपल्याला 5 खांब तयार करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 5 झाले. सेम 5 चेन ते जॉईन करायचं. पहिले जसे सेम फ्लॉवर आपण तयार केलेत, सेम तसंच फ्लॉवर आपल्याला इथे पण तयार करून घ्यायचे. तीच प्रोसेस सेम इथे फॉलो करून आपल्याला ही राऊंड पण सेम या कलरनी फ्लॉवरनी तयार करून घ्यायची आहे. सेम हीच प्रोसेस फॉलो करून आपल्याला इथे पण फ्लॉवर तयार करून घ्यायचे ग्रीन कलरनी. हे 3 पाकळ्या झाल्या. तर इथे खांब तयार करून घ्यायचा. परत 3 चेन या 5 चेन मध्ये जॉईन करून परत 3 चेन सेम असेच फ्लॉवर तयार करत इथेपर्यंत यायचं आपल्याला. हे पूर्ण थालीपीठ तयार करून झाले. हे मी साइडने ग्रीन कलरचे फ्लॉवर तयार करून घेतले आहे.